नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण आयसोलेशन ऑफ बॅक्टेरियोफाज म्हणजे लॅबोरेटरी मेथडमध्ये बॅक्टेरियोफाजचं आयसोलेशन कसं केलं जातं ते आपण पाहिलं. मागच्या व्हिडिओमध्ये आपण आयसोलेशनचा थोडा पार्ट डिस्कस केला होता आणि सोर्सेस वगैरे काय आहे ते आपण डिस्कस केलं होतं. आपण ह्या व्हिडिओमध्ये स्पेसिफिकली जे बॅक्टेरियोफाज आहे त्याचं आयसोलेशन कसं केलं जातं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम बॅक्टेरियोफाज काय एक व्हायरस आहे जो की स्पेशली बॅक्टेरियल सेलला इन्फेक्ट किंवा रिप्लिकेट करण्यासाठी वापरतो, जो की नॅचरल अँटीमायक्रोबियल सोल्युशन म्हणून आपण पाहतो. हा जो क्रिटिकल टूल आहे ज्यामुळे जे काही बॅक्टेरियल जेनेटिक आहे किंवा जे काही आपण फाज थेरपी जे काही डेव्हलप केली आहे त्याच्यामुळे बायोटेक्नॉलॉजीमध्ये ॲडव्हान्स आलेलं आहे. तसंच त्याचं ॲप्लिकेशन बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि बॅक्टेरियोफाज जो काय आहे तो मोस्ट अबंडंट बायोलॉजिकल एंटिटी आहे अर्थवरती, जो की स्पेशली जे काही बॅक्टेरियल होस्ट आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिसिटी आपल्याला पाहायला मिळते, जेणेकरून रिसर्च ॲप्लिकेशनमध्ये किंवा थेरपेटिक इम्प्लांटेशनमध्ये त्याचा जास्त प्रमाणामध्ये वापर हा केला जातो. तर हे झालं त्याचं बॅक्टेरियोफाजचं इंट्रोडक्शन. आता आपण फाजचं आयसोलेशन काय आहे आणि त्याच्या मेथड काय आहे ते आपण पाहूयात. तर दोन मेथड आपल्याला पाहायला मिळतात, डायरेक्ट आयसोलेशन मेथड आणि इनरिचमेंट बेस्ड अप्रोच. तर पहिलं काय केलं जातं, जे काही एन्व्हायरमेंटल सॅम्पलिंग असते वॉटर, सॉईल किंवा सिवेजमधून जे काही एन्व्हायरमेंटलमधून जे काही सॅम्पलिंग आहे जिथं जास्त प्रमाणामध्ये फाजचं जे काही सोर्स आहे तिथं आपल्याला पाहायला मिळतं, तिथून सॅम्पलिंग करायची आणि डायरेक्टली बॅक्टेरियल लॉनवरती किंवा जे बॅक्टेरियाचं जे कल्चर असेल त्याच्यावरती जो काही डायरेक्ट प्लेटिंग हे आपण करायची. आणि ती नंतर जे काही पूर्ण जे प्लेटिंग वगैरे झाल्यानंतर जी काही कॉलनीज वगैरे असेल ती फिल्टर करायची 0.22 मायक्रोमीटर फिल्टरने. ही झाली डायरेक्ट आयसोलेशन मेथड. तसं इनरिचमेंट बेस्ड अप्रोच जे काय आहे याच्यामध्ये काय केलं जातं, होस्ट बॅक्टेरियासोबत त्याला को कल्टिवेशन केलं जातं. त्याच्यानंतर सिलेक्टिव्ह प्रेशर ॲप्लिकेशन म्हणजे सिलेक्टिव्ह मिळायचं किंवा सिलेक्टिव्ह प्रेशर ॲप्लिकेशन देऊन मल्टिपल पॅसेज इनरिचमेंट म्हणजे मल्टिपल इनरिचमेंट करून मल्टिपल सिरल डायल्युशन करून त्याचं जे अप्रोच आहे किंवा त्याचं आयसोलेशन हे केलं जातं. आणि हे जे काही एन्व्हायरमेंटल आहे किंवा कंडिशन आहे ती डिपेंड असली पाहिजे फास्ट होस्ट रिक्वायरमेंटला. तसंच त्याचे जे काही ग्रोथ पॅरामीटर आहे ते ऑप्टिमाइज असले पाहिजे, त्यावेळेस जो काही फास्ट असेल तिथं ग्रो होऊ शकतो. हे आपल्याला दोन मेथड आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे डायरेक्ट आयसोलेशन आणि इनरिचमेंट बेस्ड अप्रोच. तर आता आपण सॅम्पल कलेक्शन कसं केलं आता त्याचा प्रोटोकॉल पाहूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा साईट सिलेक्शन, जिथे एन्व्हायरमेंटल रिच जे काही फाजचं जे काही प्लेस असेल तिथे आपल्याला जो काही सॅम्पलिंग साईट सेक्शन आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तर याच्यामध्ये आपण सिवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट घेऊ शकतो, हॉस्पिटल वेस्ट वॉटर घेऊ शकतो, तसंच ॲग्रिकल्चर रन ऑफ घेऊ शकतो किंवा नॅचरल वॉटर बॉडीजमधून आपल्याला जो काही फाज आहे तो आपल्याला मिळतो. त्याच्यानंतर स्टराईल कलेक्शन, तर स्टराईल कंटेनरचा वापर करून 50 ते 100 ml सॅम्पल आपल्याला कलेक्ट करायचं आहे. आणि कोल्ड चेन म्हणजे कोल्ड चेनमध्ये आपल्याला ते ठेवायचं आहे 4 डिग्री सेल्सिअसला. त्याचं जे काही टेम्परेचर आहे ते मेंटेन असलं पाहिजे, जेणेकरून जे काही फाजची जी काही व्हायबिलिटी आहे तर प्रिझर्व होण्यामध्ये मदतही होऊ शकते. तर सगळ्यात पहिल्यांदा स्टराईल कंटेनरमध्ये कलेक्ट केल्यानंतर आपल्याला डायरेक्टली ते कोल्ड चेन ट्रान्सपोर्टमध्ये ट्रान्सपोर्ट करायचं आहे, जे की 4 डिग्री सेल्सिअस आपल्याला असायला पाहिजे, कारण की जी काही फाजची जी काही व्हायबिलिटी आहे ती प्रिझर्व झाली पाहिजे. त्याच्यानंतर इनिशियल प्रोसेसिंगमध्ये काय केलं जातं, जे काही फिल्टर सॅम्पल आहे ते 0.22 मायक्रोमीटर फिल्टरपासून त्याला फिल्टर आउट करायचं. म्हणजे जे काही फिल्टर असेल त्याच्यामधून जे काही सॅम्पल असेल ते फिल्टर केलं, कारण की त्याच्यामधले जे काही बॅक्टेरिया असतील किंवा जे डेब्रिस असेल ते रिमूव्ह होऊ शकतं. आणि जे काही फाजचे जे काही पार्टिकल असतात ते फिल्टरेटवरती आपल्याला पाहायला मिळतात. अशाद्वारे जे काही इनिशियल प्रोसेसिंग आपण ही करतो. त्याच्यानंतर इनरिचमेंट कल्चर मेथड, तर स्टँडर्ड इनरिचमेंट प्रोटोकॉलमध्ये आपण जर पाहिलं तर जे काही मिक्स फिल्टरचे सॅम्पल आहे विथ लॉगरिथमिक, म्हणजे जे त्याच्यामध्ये आपण जे काही फिल्टर सॅम्पल आहे तेच एका फाज होस्ट बॅक्टेरियाच्या सोबत आपण त्याला मिक्स करायचं. त्याच्यानंतर ॲट ॲप्रोप्रिएट मिडियमवरती त्याला इन्क्युबेट करायचं, म्हणजे LB असेल TSB असेल ॲट ऑप्टिमल टेम्परेचर, म्हणजे लेस्टेरिया ब्रॉथ वगैरे असेल याच्यावरती स्पेशली त्याला जे काही ॲप्रोप्रिएट मिडियममध्ये इन्क्युबेट करायचं. त्याच्यानंतर बॅक्टेरियल लायसिस इंडिकेटर मॉनिटर करायचं. त्याच्यानंतर जे काही रिपीट इनरिचमेंट आहे सायकल, म्हणजे आपण जे इनरिचमेंट म्हणजे मगाशी जे केलं बॅक्टेरियोफाज होस्ट बॅक्टेरियासोबत, तसंच परत अजून 2 ते 3 वेळेस ती जी प्रोसेस आहे ते फिल्टर सॅम्पल आहे ते लॉगरिथमिकली इनरिचमेंट सायकल करायची 2 ते 3 पॅसेजेसमध्ये. त्याच्यानंतर याच्यामध्ये जर आपण कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम हे जे काही सप्लिमेंट आहे ते जर वापरले
जेणेकरून जे काही फाजचं जे ॲडसॉर्प्शन असेल आणि इन्फेक्शन इफिशियन्सी आहे ती इन्हॅन्समेंट होण्यामध्ये मदत असते. त्यामुळे जे काही आपण इन्व्हेस्टमेंट रिपीट करतो आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं सप्लिमेंट ॲड करायला किंवा यूज करायचं विसरायचं नाही, कारण की त्याच्यामुळे जे काही जे इन्फेक्शनची जी काही इफिशियन्सी आहे किंवा ॲडसॉर्प्शन जे काही फास्टचं आहे ते इन्हॅन्समेंट होत असते. त्याच्यानंतर फ्लाग ॲसिड टेक्निक म्हणजे सिरल डायल्युशन करायचे आपल्याला. नंतर जे काही आपण इन्रिचमेंट केलेलं जे 2 ते 3 वेळेस जे काही इन्रिचमेंट केलेलं आहे ते आपण सिरल डायल्युशन करायचं, म्हणजे ते 10⁻1 to 10⁸ आपल्याला जे काही जे सिरल डायल्युशन आहे ते करायचं आहे. तर स्टराईल बफरमध्ये म्हणजे जे काही स्टराईल फाज लायसेट जे काय तो स्टराईल बफरमध्ये आपल्याला इन्रिचमेंट करायचं आहे, सिरल डायल्युशन करायचं आहे. सिरल डायल्युशन केल्यानंतर सॉफ्ट अगार ओव्हरले म्हणजे जे काही डायल्युशन आहे ते विथ दी होस्ट बॅक्टेरिया हे आपल्याला 0.7% सॉफ्ट अगारमध्ये आधी मिक्स करायचं, नंतर मग त्याच्या हार्ड अगार प्लेटवरती 1.5% आपल्याला पोर करायचं. त्याच्यानंतर जे काही फ्लॅग फॉर्मेशन आहे ते आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. म्हणजे आपण नंतर मग जे काही 80 to 24 आवर आपल्याला इन्क्युबेट करायचं आहे आणि आपल्याला क्लिअर झोन हा फ्लॅगचा आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता अशी बॅक्टेरिया असते म्हणजे जो काही फ्लॅग असतो तो आपल्याला दिसतो आणि बाकी पूर्ण असं आपल्याला क्लिअर इनिबिशन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे तो एक फाज इन्फेक्शनचं इंडिव्हिज्युअल रिप्रेझेंट आपल्याला करतं. तर अशा फ्लॅग ॲसिड टेक्निकद्वारे जे काही आपण आयसोलेशन आहे ते फ्लॅगचं आपण करू शकतो. त्याच्यानंतर जे काही कॅल्शियम क्लोराईड प्युरिफिकेशन, नंतर हे जे काही कॉलनी आपल्याला मिळालेली आहे किंवा जे इनिबिशन मिळालेलं आहे ते आपण प्युरिफाय करायचं आहे. नंतर ही जी टेक्निक आहे याच्यामध्ये डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रिफ्युगेशन आपण वापरतो. या मेथडद्वारे जे काही फाज बेस्ड जे काही असेल त्याची डेन्सिटी आपण डिफरन्सेस आपण मेजरही करू शकतो किंवा त्याच्या बेसिसवरती आपण डिफरन्स हे किंवा सेपरेट आपण करतो. त्याच्यामध्ये आधी CSCl जे काही ग्रेडियंट आहे ती क्रिएट करायचं आहे. त्याच्यानंतर जे काही क्रूड फाजची जे काही लायसेट असेल किंवा ग्रेडियंट असेल त्याची लेअर तयार झाल्यानंतर अल्ट्रा सेंट्रिफ्यूज आपल्याला करायचं आहे. म्हणजे जो ग्रोथ आहे ती आपल्याला CSCl ग्रेडियंटमध्ये टाकायची आहे. त्याच्यानंतर एक लायसेटची किंवा फाजची आपल्याला ग्रेडियंटची एक लेअर दिसते ती अल्ट्रा सेंट्रिफ्यूज करायची आहे सेंट्रिफ्यूजमध्ये ॲट 35,000 RPM फॉर 20 आवर. 20 आवर त्याच्यानंतर आपण अल्ट्रा सेंट्रिफ्यूज केल्यानंतर जो काही फास्ट बँड आहे आपल्याला एकदम तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता अशी व्हाईट जे काही आहे त्या ट्यूबमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि जे काही सिरिंजच्याद्वारे जे काही फास्ट बँड आहे ते आपल्याला कलेक्ट हे करायचे आहे. आणि हे जे काही हायली प्युरिफाय जे फास्ट प्रिपरेशन आहे आपण नंतर मग स्ट्रक्चरल आणि मॉलिक्युलर ॲनालिसिस आपण त्याचं करायचं आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी म्हणजे त्याला एक्झामिन करायचं आहे जे त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं स्ट्रक्चर समजू शकेल. आणि मॉलिक्युलर ॲनालिसिस म्हणजे जे काही मायक्रोबियल टेक्नॉलॉजीज आहे मोल बायोमध्ये आपण SDS जे काही पेज वगैरे हे जे काही टेक्निक आहे याच्याद्वारे त्याचं आपण जे काही सेपरेशन आणि त्याचं आपण प्युरिफिकेशन करतो आहे आणि नंतर आपल्याला तो आयडेंटिफाय होतो. आपण त्याच्यामध्ये जे काही SDS वगैरे त्याच्यामध्ये स्पेसिफिक डायज वगैरे असतात ते आपण जर ॲड केले तर ते कलर झोन आपल्याला दिसतो. म्हणजे तिथं जो काही फाग आहे तो जो आपला हायली प्युरिफाईड जो काही फॅज आहे तो प्रिपेअर आपल्याला झाला पाहायला मिळतो. म्हणजे असे वेगवेगळे स्ट्रक्चरल आणि मॉलिक्युलर ॲनालिसिस आपल्याला नंतर हे करायचे आहेत. हे झालं स्पेसिफिकली आयसोलेशन ऑफ फाज म्हणजे जे बॅक्टेरियोफाजचं जे आयसोलेशन आहे ते कसं केलं जातं. तर या व्हिडिओमध्ये आपण जे काही फाजचं आयसोलेशन आहे ते इन्रिचमेंट बेस्ड कसं केलं जातं ते पण पाहिलं. आणि डायरेक्टमध्ये एकदम सोपं आहे. सगळ्यात पहिला मेजरमेंटचं सॅम्पल घ्यायचं, ते आपण जे पूर्ण फिल्टर आउट करायचं, फिल्टर आउट केल्यानंतर डायरेक्ट प्लेटवरती ते ग्रो करायचं. अशा मेथडद्वारे करू शकतो किंवा इन्रिचमेंटद्वारे करू शकतो. आपण वेगवेगळ्या इन्रिचमेंटमध्ये जे बफर वगैरे आहे त्याच्यामध्ये आपण इन्रिचमेंट करून त्याच्यानंतर जे काही CSClमध्ये आपण त्याला टाकून ग्रेडियंट वगैरे नंतर 35,000 RPMला अल्ट्रा सेंट्रिफ्यूज करून 20 आवरसाठी त्याच्यानंतर जो काही फाज असेल तो व्हाईट जे काही प्रिसिपिटेशन असेल ते सिरिंजद्वारे आपल्याला कलेक्ट करायचं. आणि त्याच्यानंतर मग जे काही फाजचं जे प्रिपरेशन आहे ते आपण स्ट्रक्चर आणि मॉलिक्युलर ॲनालिसिससाठी आपल्याला पाठवायचं आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इम्प्रूव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.